त्या कमलचा माझ्या होणाऱ्या अर्धांगिनीचा आणखीन एकदा मेसेज आला आणि आत्ताच्या बारीला तर एवढा मोठा आलाय तर तो काय मी स्क्रीनवरती पुरणार पण नाही तेवढा जर तो भला मोठा मेसेज लावला तर तिचं म्हणणं असं आहे की तिचं नाव कमल आहे आणि ती 22 वर्षाची एक अनमॅरिड मुलगी आहे आणि तिला मी खरोखर पसंत आलोय. आता हसायला येतंय बरं काही ते तुम्ही हसण्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्ही हसत जाऊ नका बरं काही मला पण हसू येत असतोय मग तुम्ही त्या तुमच्या कमेंट बघून आणखीन जास्त हसू येतोय मला. बरं कमलचं म्हणणं असं आहे की तिला मी खरोखरच आवडतोय आणि ती मला माझ्या या 3 लेकरं असताना किंवा माझ्या या गरीब परिस्थितीत तिनं माझा स्वीकार केला आहे. ती माझ्याबरोबर ती कसल्याही कामं रानातली कामं वगैरे सर्व करणार आणि ती म्हणते की मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतातले कामं वगैरे सर्व काही मला जमत्यात आणि ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे. ती म्हणते की मी काल यूट्यूबवरती स्वतःहून लग्नासाठी तो प्रपोजल ठेवलेला आहे. आता मला तुम्ही सर्वांनी सांगा आता काय करावं. काही जण म्हणतात कर दादा, काही जण म्हणतात नको दादा. सोशल मीडियावरती विश्वास नको ठेवू असं काही जण म्हणतात. बरं मी पण काही एवढं सिरियस नव्हतं बरं काय पण आता हा तिनं जर एवढा माझ्यावरती प्रेम दाखवत असेल तर कदाचित काय सांगता येत नाही. खरं पण कोणीही प्रेमात पडू शकतंय. कोणाचंही कोणावरतीही प्रेम होऊ शकतोय. मग त्या 3 लेकराचा बापा असो नाहीतर म्हातारा असो. तिला खरोखर आवडलं पण असेल मग तुम्ही तुम्ही सर्वांनी तुम्हाला सांगतोय तुम्ही असं म्हणू नका की लग्नाचं विषय निघाला की गुलूगुलूच हसायला आहे असं काय नाही आहे बरं काय. तो मला हसू येतं ते मला माझ्या जीवालाच माहीत मी का हसतोय ते. हसू येणार की बरं. आता आता असं म्हणू नका की लग्नाचा विषय निघाला म्हणून लाजायला आहे. आणि तुमचा अजून एक टॉपिक लय नटून बसलाय दादा लग्नाचा विषय नाही. तसं काय नाही आहे. मी दाढी केल्याच्यामुळं तुम्हाला थोडासा फरक जाणवत असेल माझ्या चेहऱ्यामध्ये. बाकी तसाच आहे मी जसा पहिला होतो तसाच आत्ता पण आहे. मी काय पावडर फ्युडर चोपडून वगैरे हां. आणि तुम्हाला आणखीन एक वेगळं दिसत असेल की दादाने मला साईबाबाचं गंध दिलाय. तो गंध मी लावत असतोय मग त्यामुळं थोडासा बदल आणि हे दाढी केल्यामुळं बदल दिसत असेल. मी काय तिनं मला लग्नासाठी प्रपोज ठेवला माझ्यासमोर म्हणून मी काय नटून थटून नाही किंवा काय नाही आहे. जसा पहिला होतो तसाच आत्ता पण आहे. हां ना. तुम्ही माझ्या ताईंची कमेंट भरपूर ताईंनी कमेंट केल्या की दादा आम्हाला लग्नाला नक्की बोलवायचं. मी तर काय तुझी मोठी बहीण आहे दादा असं ताईची कमेंट आहे. ताई न मला नावं लक्षात राहत नाही बरं काय भरपूर ताई असल्यामुळं. हं? ताईंच्या नावात का उगच काहीतरी घोटाळा होईल इकडं तिकडं. आणि मला एक सांगा तुमच्या कमेंट मी असा उचलत असतोय आणि तुमच्या कमेंटवरती व्हिडिओ बनवतोय. मी कधी तुम्हाला वाईट वगैरे तर असं वाटत नाही की बाबा की माझी कमेंट यांनी वरतीच लावली वगैरे असं जर राग येत असेल तेही मला सांगा. परत नाही लावणार पण कोणाची कमेंट मी अशी. हं? आणि म्हणजे ह्या तुमची कमल कम काय आडनाव काय मला राहत नाही लक्षात राहिलेलं नाही आहे. कमल तुम्हाला आवडेल ना मी तुमचा मेसेज असा वरती लावला की आवडेल ना. मग आता पाहण्याचा पण एक दिवस पोरगी बघण्याचा एक दिवस कार्यक्रम ठेवू. माझ्याबरोबर कोण कोणताही येणार तुमची वहिनी बघण्यासाठी नवीन यायचं हां. आणि लग्नाला काय तुम्ही बोलताय मला की दादा आम्हाला बोलव निमंत्रण दे नाहीतर तू असाच एकटा एकटा लग्न करशील. एकटा एकटा कसं करेल बरं मी. माझ्या लग्नात वाढपींची गरज आहे जेवणाऱ्यांची गरज आहे. हां. माझ्यासोबत माझा मेकअप करणाऱ्यांची गरज आहे. हां. माझ्या लेकरांना सांभाळणाऱ्यांची गरज आहे. बरोबर की नाही. जर ती माझ्या लेकरांना सांभाळत असेल आणि मला साथ खरोखर देत असेल ती बघूया की तिचं आपण अगोदर माहिती काढूया. आता तिला इन्स्टाला वगैरे बोलायचं आपण पहिलं बोलणं करेल मी व्यवस्थित. नाही तर बाबा ती बोलवायची आणि मला तिथंच माझा कांड करून टाकायची असं काही होऊ नये ना. मग पहिलं तिची पूर्ण माहिती घेऊनच आपल्याला पुढचं पाऊल उचलावं लागेल.
बरोबर की नाही? हां, मला आणि तुम्ही असं समजू नका की लग्नाचा विषय निघाला आणि लईच खुश झालाय, असं काय नाही आहे. मला ते थोडंसं येत असतोय हसू अधूनमधून. मी आणि एक कॉमेडीचा माणूस आहे, एक कॉमेडी व्हिडिओ क्रिएटर आहे मी. पहिल्यापासून तुम्ही माझे व्हिडिओ बघा. आज 3 महिन्याच्या अलीकडचे व्हिडिओ द्या सोडून थोडा साईडला, आणि माझे जुने व्हिडिओ बघा, पूर्ण कॉमेडीचे व्हिडिओ आहेत. आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो हो, की माझे काही असे जुने व्हिडिओज की तुमच्या समोर येत आहेत की तुम्ही पहिलं पाहिलं नव्हतं, रिकमेंडेडमध्ये येत असतात ते व्हिडिओ. तुम्हाला वाटतं की त्या घटना आत्ताच्याच आहेत, बिलकुल नाही. काय व्हिडिओ आहेत माझे ते जुने, मी कॉमेडीचे बनवलेले किंवा काही दुसरे आहेत, ते तुम्ही आत्ता बघून मला तुम्हाला वाटते की हे माझ्याबरोबर आत्ताच घडते की काय. नाही, ते जुने व्हिडिओ आहेत माझे. तुम्ही जुने व्हिडिओ बघताय ताईंनो, दादांनो. ते पोटात दुखणं किंवा आणखीन पेमेंट असे काही जे व्हिडिओ आहेत ना, ते जुने व्हिडिओ आहेत. तुम्ही जुने व्हिडिओ बघून मला आत्ता मेसेज करताय. ते तुम्हाला रिकमेंडेडमध्ये येतात माझे व्हिडिओ. आणि दादांनो, ताईंनो, माझे पूर्ण व्हिडिओ कॉमेडी असतात. मी कॉमेडीचा माणूसच आहे. मला येतोय जरासा हसू आता लग्नाचा विषय वगैरे. आणि जरा वहिनी आमची हाक देत होती, त्यामुळे जरा इकडं तिकडं. बाकी आता काय सगळं सोडून द्या, पण माझ्या लग्नाला यायची तयारी सर्वांनीच ठेवा. यायचं लग्नाला. आणि कमला, प्रेमाने कमली, तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा. चालतंय, मला पण चालेल. बघू की आपण एकमेकांना प्रत्यक्षात भेटू. तू मला आवडली, मी तुला आवडलो, करून टाकू. शिवमंगल सावधान. ढंगळंग नकळंग ढंगळंग डान्स करायचा हा ताईंनो सगळ्यांनी. छोटासा डीजे लावू की आपण, आणि मस्तपैकी डांगळंग नकळंग डंगळंग नकळंग. आता तिला तसंच बसू द्या तिकडं. आपण आता दुसरी वहिनी तुमच्यासाठी आणायची.